राम कृष्ण हरी. जी निद्रा देवी आहे तिच्याकडून कथेमध्ये विज्ञान, कुठल्या कथेमध्ये जी आपण भगवंताची कथा ऐकतो त्या कथेमध्ये विघ्न आणणे म्हणजे आपल्याला झोप येणे हे मुख्यतः निद्रा देवीचे काम असून त्या बाबतीत मी तुम्हाला एक कथा सांगतो. कृष्ण भक्त मीराबाई ही आपल्या भक्ताबरोबर कीर्तन करत होती. तिच्या कीर्तनातील ताल चुकत होता. श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये जेव्हा देहाचे भान हरपते तेव्हा तालाचे भान कसे राहणार. दुसऱ्या दिवशी मीराबाईंना सूचना दिली की तालामध्ये गावे. तेव्हा तिने उत्तर दिले, मी प्रेमाने गाते. कीर्तनामध्ये कीर्तन चालू असताना तालापेक्षा भगवंताचं प्रेम, भगवंतावर प्रेम करून कथा सांगणे याला फार महत्व आहे. तालाला महत्व नाही. तुम्ही भगवंतावर किती प्रेम करता याला महत्व आहे. नाम हे ब्रह्म आहे. ईश्वराचे निर्गुण स्वरूप तरंगिका, ईश्वराचे निर्गुण स्वरूप अति सूक्ष्म आहे. मन व बुद्धी, मन आणि बुद्धी अति सूक्ष्म झाल्याशिवाय ईश्वराच्या निर्गुण स्वरूपाचा अनुभव येत नाही. ईश्वराचे सगुण स्वरूप तेजोमय आहे. सगुण स्वरूपाचा साक्षात्कार सगुण स्वरूपाचा साक्षात्कार करण्याची शक्ती मानवामध्ये नाही. श्रीकृष्ण भारत श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण महाभारत युद्धाच्या वेळी
आपला शिष्य अर्जुनाला उपदेश करत असताना त्यांच्या विश्वरूपाचा साक्षात्कार अर्जुनाला घडवतात. अर्जुनास ते विश्वरूप पाहणे जड जाते. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, श्रीकृष्ण तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना तुला हे माझे रूप पाहून तुझे मन हे भयाने व्याकुळ झालेले आहे. परंतु नाद ब्रह्माचे कसे नाही. परंतु जे नाद ब्रह्म आहे, जे आपण कीर्तनामध्ये भगवंताचे नाम संकीर्तन करून मृदंग टाळ वाजवून प्रभूचे नाम संकीर्तन करतो, हे सारे जण अनुभव घेऊ शकतात, अनुभव घेऊ शकतात, कीर्तनात टाळ्या वाजवू शकतात. टाळ मृदंग यामुळे नाद ब्रह्म प्रकटते आणि विराट रूप पाहण्याची आपल्यामध्ये शक्ती असते. त्यामुळे तालाला आणि गाण्याला महत्व नाही, फक्त भगवंतावर प्रेम करणे हेच महत्वाचे आहे. म्हणून ताल नाही मिळाला तरी चालेल, परंतु ईश्वराचे नाम संकीर्तन करा. नाम संकीर्तन करत असताना टाळ्या वाजवाव्यात. आपण ईश्वराची आराधना करत असताना तो परमपिता परमेश्वर आपण काय करत आहोत याचे पूर्ण लक्ष परमेश्वर आपल्याकडे देतो. आपण नुसतेच नाम घेतले आणि टाळ्या वाजवल्या नाही तर नारायण म्हणतो, परमेश्वर म्हणतो, अरे याला 2 हात दिलेले आहेत, ते उगाच दिले. आता याच्या पुढच्या जन्मात याला 2 हाताऐवजी 2 पायच देऊ. त्यामुळे बाबांनो, जेथे जेथे प्रभूचे नाम संकीर्तन चालत असेल तेथे आपण मुखाने परमेश्वराचे भजन, नाम संकीर्तन आणि हाताने टाळ्या वाजवाव्यात, जेणेकरून परमेश्वर आपल्यावर प्रसन्न होईल. भक्त प्रल्हाद आपल्या मित्रांना सांगतो, मित्रांनो कीर्तन करा, प्रेमाने करा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बाबांनो, दान करून जे मिळत नाही, बाबांनो दान करून जे मिळत नाही, तप करून जे प्राप्त होत नाही, शौर्य दाखवूनही जे मिळवता येत नाही, शौर्य दाखवूनही जे मिळवता येत नाही, आणि व्रत केल्याने जे फळत नाही, ते केवळ
परमपिता परमेश्वराची निष्काम प्रेम भक्ती केल्याने मिळते. या निष्काम प्रेमाने परमेश्वराची भक्ती करून त्यांना आपण प्रसन्न करून घेऊ शकतो. त्यांची आत्म्याला प्राप्ती होते. म्हणूनच बालपणापासून परमेश्वराचे, प्रभूचे, हरिहरांचे नाम संकीर्तन करावे, ईश्वराचे नाव घ्यावे, आनंदाने घ्यावे, प्रेमाने घ्यावे. म्हणून बालपणापासून आईच्या गर्भावस्थेत असताना तेव्हापासून भक्त प्रल्हादाच्या कानावर प्रभूचे नाम संकीर्तन पडत असल्यामुळे भक्त प्रल्हाद ज्या वेळेला जन्माला आले त्यावेळेला त्यांनी बालपणापासूनच नाम संकीर्तन चालू केले. ते म्हणजे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. प्रल्हादाच्या नाम संकीर्तनामुळे त्याचे नेत्रही प्रभूचे भजन करून प्रभूच्या भजनामध्ये तल्लीन होऊन भजन करत असताना डौलू लागले. त्यांच्या तोंडूनही आपोआप प्रभूचे नाम संकीर्तन घडू लागले. प्रल्हादाबरोबर त्याचे सारे मित्र श्रीकृष्ण भक्त होऊन श्रीकृष्ण भजनामध्ये तल्लीन झाल्यानंतर ते श्रीकृष्ण भजन करत असताना इतक्यात त्यांना आपल्याकडे कोण येत आहे यांचे भान राहिलेले नाही. तेव्हा श्रीकृष्ण भजन चालू असताना, नाम संकीर्तन चालू असताना हिरण्यकश्यपूचे जे काही सेवक षंड आणि अकर्म तेथे आले तेव्हा त्यांना सारी मुळे भगवंताच्या नाम संकीर्तनामध्ये तन्मय झालेली दिसली. कोणालाही आपल्याकडे कोण येत आहे या बाह्य जगाचे भान राहिलेले नाही. आणि षंड आणि अकर्माला भक्त प्रल्हाद आणि त्यांच्या मित्राचे नाम संकीर्तन पाहून आश्चर्य वाटले. त्यांना भीती वाटली. ते जोरात ओरडून म्हणतात, अरे हे कीर्तन बंद करा. परंतु भक्त प्रल्हाद आणि त्यांचे मित्र इतके भजनामध्ये, इतके हरी संकीर्तनामध्ये तल्लीन झाले होते, त्यांना कसल्याही प्रकारचा षंड आणि अकर्माचा बोलण्याचा आवाज त्यांच्या कानावर गेलेला नाही. तेव्हा हे दोघेही षंड आणि अकर्म भक्त प्रल्हाद यांच्या जवळ गेले आणि भक्त प्रल्हादाचा हात पकडला. परंतु भक्त प्रल्हाद यांचे शरीर कृष्णपाय झालेले असल्यामुळे षंड आणि अकर्म
हे दोघेही श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवाय, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. असे षंड आणि अकर्म सुद्धा भक्त प्रल्हादासोबत भजन करू लागले. त्यावेळेला षंड आणि अकर्म हे आपला मुलगा प्रल्हाद यास चांगले शिक्षण देत आहेत किंवा नाही हे पाहण्यासाठी भक्त प्रल्हाद याचा पिता राजा हिरण्यकश्यप हा आपल्या काही दूतांना सेवकांना आश्रमात पाठवतो की तुम्ही जाऊन माझा मुलगा काय करतो आहे, त्याला षंड आणि अकर्म चांगले प्रशिक्षण देत आहेत का हे पाहून या. तेव्हा सेवक ज्या वेळेला आश्रमात येतात नेमके तेव्हा प्रभूचे नाम संकीर्तन चालू असते. गुरुवाहन हरपून सर्वजण नाम संकीर्तन करत असतात. तेव्हा हिरण्यकश्यपूचे जे सेवक आहेत हे घाबरून जाऊ भक्त प्रल्हादाचे जे गुरु आहेत षंड आणि अकर्म त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात. परंतु ते सेवकही श्रीकृष्णमय होऊन भजन करू लागतात. हा सर्व सत्संगाचा जो महिमा आहे त्यामुळे सत्संगामुळे माणूस प्रभूचरणी लीन होतो. बाबांनो, सुरुवातीला जे सेवक पाठवतो तोही श्रीकृष्णमय होऊन जातो. परत हिरण्यकश्यपू आपल्या दुसऱ्या सेवकांना आश्रमामध्ये पाठवतो. त्या सेवकाची अवस्था सुद्धा पहिल्या सेवकासारखीच होते. आपण एवढे सेवक षंड आणि अकर्म यांच्या आश्रमात पाठवले, परंतु कोणीही परत आलेले नाही. ते सर्व श्रीकृष्णमय होऊन गेलेले आहेत. ते कोणीही परत येत नाही. तेव्हा हिरण्यकश्यप भक्त प्रल्हादाचे पिता हे आश्चर्यचकित होऊन आश्रमात जातो. तेव्हा पाहतो षंड आणि अकर्म आणि पाठवलेले सर्व सेवक श्रीकृष्ण भक्तीमध्ये, रामांच्या भक्तीमध्ये, नारायणाच्या भक्तीमध्ये लीन झालेले असून श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवाय, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. असे सारखे भजनामध्ये तल्लीन झालेले पाहून श्रीकृष्ण भक्तीमध्ये तल्लीन झालेले पाहून हिरण्यकश्यपाचा राग अनावर होतो. तेव्हा हिरण्यकश्यप आपल्या सेवकाला हात धरून ज्यावेळेला त्यांना संकीर्तनातून बाहेर काढतो त्यावेळेला सर्वजण भानावर येतात.
आणि आता राजा आपणास काय शिक्षा देईल या भीतीने षंड आकर्ण आणि पाठविलेले सेवक घाबरून जाऊ. आता आपले काहीही खरे नाही असे समजतात. तेव्हा हिरण्यकश्यप हा क्रोधाने लाल होतो. आपलाच पुत्र शत्रूच्या प्रेमामध्ये वेडा झालेला आहे, त्यालाच तो ईश्वर मानतो, त्याचे भजन करतो, त्याचे कीर्तन करतो आणि आपल्या बरोबर इतरांनाही त्यांची भक्ती करावयास लावतो. हे पाहून त्यास भक्त प्रल्हादाचा अत्यंत राग येतो. तो म्हणतो, प्रल्हाद, तू अजूनही माझ्या शत्रूची भगवान महाविष्णू नारायण यांचीच भक्ती करतोस. अरे, तुला किती वेळा सांगितले की मी ईश्वर आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणीही ईश्वर नाही. तू का ऐकत नाहीस? तुला मी मारून टाकतो. तेव्हा हिरण्यकश्यप आपला मुलगा भक्त प्रल्हाद यास जमिनीवर आपटतो. तेव्हा धरणी माता पृथ्वी त्यांना सावरते. ती त्याला आपल्या मांडीवर बसवते. प्रल्हाद हसत हसत आपल्या पित्याला वंदन करतो. तेव्हा हिरण्यकश्यप क्रोधाने हतबल होतो. तो त्याला म्हणतो, अरे, मी तुझा पिता आहे म्हणून मला तू वंदन करतोस, परंतु माझे म्हणणे का ऐकत नाहीस? तुझे रक्षण करणारा तुझा तो नारायण कोठे आहे? प्रल्हाद आपल्या पित्याला सांगतो, हे पिताश्री, माझे रक्षण करणारा जो माझा नारायण आहे तो सर्वत्र आहे, सर्वांमध्ये व्यापलेला आहे. अशी कोणतीही जागा नाही. तेथे माझा परमेश्वर नाही. पिताश्री, तुम्ही शूरवीर आहात. तुम्हाला वाटते की मी जग जिंकले आहे, पण खरा वीर तोच असतो जो आपल्या शत्रूला मारतो. तुम्ही जरी जग जिंकले असेल तरी मन जिंकलेले नाही. जो मन जिंकतो तो जग जिंकतो. हे पिताश्री, तुमच्या मनामध्ये काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे शत्रू लपलेले आहेत आणि ते शत्रू तुमच्या विवेक रूपी मनाचा बिमोड करीत आहेत. ते शत्रू तुम्हाला रसातळाला नेत आहेत. तुम्ही क्रोध करू नका. हे पिताश्री, तुम्ही मत्सराचा त्याग करा.
भगवान विष्णू नारायण यांची आराधना करा. हे आपला मुलगा भक्त प्रल्हाद बोलत असल्यामुळे आणि त्यांचे हे वचनामृत हिरण्यकशिपूच्या कानावर पडल्यामुळे तो शांत होण्याऐवजी अधिक रागाने लाल झाला आणि त्याला सांगतो, मी तुझा पिता आहे, तू मला उपदेश करू नकोस. तेव्हा हिरण्यकशिपू भक्त प्रल्हादाला सांगतो, हे प्रल्हाद, तू मला उपदेश करू नकोस. तुझा जो देव आहे, तुझा जो नारायण आहे, तो कोठे आहे, कोठे लपून बसला आहे, तो मला दाखव. तेव्हा भक्त प्रल्हाद म्हणतो, हे पिताश्री, माझा जो भगवंत आहे, माझा जो परमेश्वर आहे, माझा जो नारायण आहे, तो सर्वांमध्ये व्यापलेला आहे. तेव्हा हिरण्यकशिपू भक्त प्रल्हादास आपल्या दरबारामध्ये घेऊन येतो आणि तेथे त्यास विचारतो, आता मला सांग, तुझा नारायण कोठे आहे? तेव्हा भक्त प्रल्हाद सांगतो, हे पिताश्री, माझा नारायण सर्व चराचरामध्ये व्यापलेला आहे. तेव्हा हिरण्यकशिपू म्हणतो, तुझा जो परमेश्वर आहे, तुझा जो नारायण आहे, या खांबामध्ये आहे का? असेल तर मला सांग, परंतु तो मला येथे दिसत नाही. तेव्हा भक्त प्रल्हाद मान डोलावून सांगतो, हे पिताश्री, माझा जो भगवंत आहे, परमपिता परमेश्वर जो आहे, या खांबामध्ये पण आहे. पण तुमच्या डोळ्यातल्या क्रोधामुळे, तुमच्यामध्ये असलेल्या मोह, मद, मत्सर, दंभ यामुळे तो तुम्हाला दिसत नाही. तेव्हा हिरण्यकशिपू क्रोधाने लाल हो भक्त प्रल्हादाला म्हणतो, आपला पुत्र भक्त प्रल्हादाला म्हणतो, थांब, आता मी या खांबाला मोडून टाकतो आणि तो खांब त्या खांबावर गदा मारला. मोडून टाकतो. त्यावेळेला त्या खांबातून सिंह गर्जना करत गुर 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 अशी सिंह गर्जना करत भगवान महाविष्णू नारायण
खंबातून प्रगट होतात. तेव्हा आणखी गदा त्या खांबावर मारल्यानंतर नरसिंह भगवान खांबातून प्रकट होऊन गुरुर गुरुर अशा आवाजात बाहेर येतात आणि नराचे शरीर असणारे सिंहाचे तोंड नरसिंह भगवंताचे रूप कसे आहे. सिंहाचे तोंड नराचे शरीर नरसिंह माणूस असतो आणि पशुही नसतो. नरसिंह भगवंताचे शरीर हे ना माणूसही नाही, पशुही नाही आणि प्राणीही नाही. ते म्हणजे सिंहाचे तोंड असणारे, नराचे शरीर असणारे. तो नरसिंह रूपी माणूसही नसतो आणि पशुही नसतो. नरसिंहाचे ते सिंहच रूप पाहून हिरण्यकश्यप भयभीत होतो. नरसिंह भगवंताचे अकराळ विकराळ रूप पाहून आणि सिंहासारखे गर्जना ऐकून हिरण्यकश्यप मागे मागे जाऊ लागतो. त्याच्यातील वीरवृत्ती त्याला बसू देत नसल्यामुळे तो नरसिंह भगवान यांच्यावर धावून जातो. तेव्हा दरबारातील जे मंत्री असतात त्यांची भीतीने धावाधाव होते. तेव्हा हिरण्यकश्यप भगवान नरसिंह यांच्यावर आपली गदा हातात घेऊन चाल करून गेल्यानंतर भगवान महाविष्णू नारायण यांनी जो नरसिंह अवतार घेतलेला होता ते नरसिंह भगवान अलगद आपल्या हाताने उचलून हिरण्यकश्यपूला आपल्या राज दरबाराच्या दाराजवळ घेऊन येऊन उंबरट्यावर बसतात. तो दिवसही नसतो तर रात्रही नसते. सूर्य अस्ताला जात असतो, ती संध्याकाळ नसते. तो घरातही नसतो आणि घराबाहेरही नसतो. भगवान नरसिंह हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेऊन त्यांचे पोट आपल्या नखांनी फाडतात. त्या नरसिंह भगवंताची नखे ही शस्त्रही नसतात, ती नखे जडही नसतात आणि चेतनही नसतात. ब्रह्मदेवाने दिलेल्या वरदानाप्रमाणेच
त्या सर्व वरदानाचे पालन करू. भगवान नरसिंह आहे. नरकेशरी हिरण्य कशपुला मृत्यूदंड देऊन आपल्या भक्ताचे रक्षण करतात. बाबांनो, देव त्याला कोण मारे, देव तारी त्याला कोण मारे. पण जेव्हा स्वतः देवच मारतो त्याला कोण तारणार. हिरण्यकशिपूचा अंत होतो तेव्हा छोटा प्रल्हाद भयभीत होऊन संपूर्ण प्रसंग पाहतो. देव हा साऱ्या चराचरामध्ये व्यापलेला आहे. तो कुठेही असतो. आपल्या भक्तांची, प्रल्हादाची वचन सिद्ध करण्यासाठी स्वतः महाविष्णू नारायण यांनी नरसिंहाचे रूप घेऊन वैशाख शुद्ध चतुर्दशीला निर्जीव खंबातून प्रकट होतो. बोलो नरसिंह भगवान की जय. बोलो नरसिंह भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ